लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी अनुजा धाकरस. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या 3 लसी दिल्या जातात. पण यातल्या कुठल्या लसीतून मला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज मिळतील? कुठली लस कोरोनापासून माझा जास्तीत जास्त बचाव करू शकेल? असे प्रश्न कदाचित तुम्हाला पडले असतील आणि ह्याच प्रश्नांची अगदी ठामपणे उत्तर देणारा एक अभ्यास समोर आलाय. चला तर मग समजून घेऊयात की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्यामध्ये नेमकी कुठली लस तुम्हाला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज देऊ शकेल. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं ना तर जो स्टडी समोर आलाय त्यात असं म्हटलंय की सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेली कोविशिल्ड लस ही आपल्याला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज देते. भारतातच डॉक्टर AK सिंग आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी लसी किती अँटीबॉडीज तयार करतात यावर एक अभ्यास केला, ज्यामध्ये 515 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसींचे दोन्ही डोस घेऊन झालेले. 515 पैकी 425 जणांनी कोविशिल्ड तर 90 जणांनी कोवॅक्सिन लसीचे डोस घेतलेले. कोविशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये 98.1% अँटीबॉडीज सापडल्या, तर कोवॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये 80% अँटीबॉडीज सापडल्यात. या अभ्यासामधून अजून एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे की एखाद्याचं लिंग काय आहे, त्याच्या शरीराचं वजन किती, ब्लड ग्रुप काय, म्हणजेच लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरातून कोरोनापासून बचाव करणाऱ्या अँटीबॉडी तयार होताना वजन, लिंग, ब्लड ग्रुपचा काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे अँटीबॉडीज तयार करण्यात कुठलाही अडथळा सुद्धा येत नाही. याशिवाय 60 वर्षांवरील व्यक्ती आणि ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे अशांमध्ये मात्र कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन यापैकी कुठलीही जरी लस घेतली तरी अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण इतरांच्या तुलनेत मात्र कमी आहे. याशिवाय या अभ्यासातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे की जे या अभ्यासात खरं तर सहभागी झालेले ते आरोग्य कर्मचारी, त्यांच्यातील 27 जणांना कोरोनाची पुन्हा लागण झाली, पण त्यातील 25 जणांना कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं होती, ज्याला आपण माइल्ड सिम्प्टोमॅटिक सुद्धा म्हणतो. अभ्यासांती हे समजलं की कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण हे 5.5% आहे, तर तेच दुसरीकडे कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण 2.2%. आता या सगळ्यात आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी की कोविशिल्डचं प्रमाण जरी 5.5% असलं आणि कोवॅक्सिनचं 2.2%, तर यात हे लक्षात ठेवायला हवं की हा स्टडी 515 जणांवर करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये जास्त प्रमाण हे कोविशिल्ड लस घेतलेल्यांचं होतं आणि त्यामुळेच कदाचित कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण हे कोविशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये जास्त दिसून आलं. तर या स्टडीनंतर हे स्पष्ट होतं की कोरोनाच्या दोन्ही लसी या अँटीबॉडीज तयार करण्यात प्रभावी आहेत, पण कोविशिल्ड ही कोवॅक्सिनच्या तुलनेत जास्त असरदार दिसून येते. तर आता पुढचा प्रश्न पडतो की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनमध्ये नेमका फरक तरी काय? या दोन लसींची नेमकी निर्मिती कशी झाली? त्या दोघांमध्ये नेमका फरक काय? तर बघा, कोविशिल्ड लस ही ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केली आहे. कोविशिल्ड लस ही 70% प्रभावी आहे, तर तेच कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेकनं आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMRनं तयार केली आहे. कोवॅक्सिन ही लस 81% प्रभावी आहे. कोवॅक्सिन लस एका इनॅक्टिव्हेटेड व्हायरसपासून तयार केलेली आहे, म्हणजेच या लसीमार्फत आपल्या शरीरात निष्क्रिय करण्यात आलेला कोरोना व्हायरस सोडला जातो आणि त्यानंतर आपलं शरीर कोरोना विरोधातल्या अँटीबॉडीज तयार करतं. म्हणजे काय, तर डेड व्हायरस आपल्या शरीरात सोडल्यानंतर शरीरात जे अँटीबॉडीज तयार करणारे घटक असतात त्या व्हायरसचे जेनेटिक कोड समजतात आणि त्याप्रमाणे अँटीबॉडीज तयार करतात. त्यामुळे पुन्हा आपल्या शरीरात जर कोरोना शिरला तर तो या घटकांना व्हायरस पटकन ओळखतो आणि ते लगेच पुन्हा अँटीबॉडीज तयार करू शकतात. कोविशिल्ड कशी तयार होते? चिंपांझीच्या शरीरातून कोरोनाचा कमकुवत विषाणू घेतला गेलाय आणि तो आपल्या शरीरात वॅक्सिनद्वारे सोडला जातो. त्या विषाणूला ओळखायला आणि त्याचा सामना करायला आपल्या शरीरातील अँटीबॉडीज शिकतात. जेव्हा कोरोनाचा एखादा स्ट्रॉंग विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आधीच आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात किंवा शरीरातील मेमरी सेल्स तशा अँटीबॉडीज पुन्हा तयार करू शकतात. तर आता लसी कशा तयार केल्या, त्या किती प्रभावी आहेत, किती अँटीबॉडीज तयार करतात हे तर आपण पाहिलं, पण आपल्याकडे रशियानं तयार केलेली स्पुटनिक व्ही लस सुद्धा आहे. तिचं काय? स्पुटनिक व्ही किती अँटीबॉडीज तयार करू शकते हा सुद्धा तर प्रश्न पडतोच.
तर बघा, स्पुटनिक व्ही ही लस तयार केलेली आहे रशियाने आणि तिची एफिकसी किंवा ती प्रभावी आहे जवळपास 91%, पण तिला जागतिक आरोग्य संघटनेनं अजून मान्यता दिलेली नाही. दुसरीकडे जर ती तयार करणाऱ्या अँटीबॉडीज संदर्भात जर विचार करायला घेतला तर अर्जेंटिनानं केलेल्या एका स्टडीनुसार स्पुटनिक व्ही लस ही पहिला डोस घेतल्याच्या 14 दिवसांनंतर जवळपास 85% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार करू शकली आहे. तर दुसरा डोस घेतल्याच्या 42 दिवसांनंतर जवळपास 100% लोकांमध्ये कोरोना विरोधातल्या अँटीबॉडीज तयार झाल्यात. पण याबाबत भारतात अजून तरी कुठलाही स्टडी समोर आलेला नाही आणि त्याला कारणही साहजिकच आहेत की भारतात स्पुटनिक व्ही लसीला अगदी नुकतीच मान्यता मिळालेली आहे आणि अवघ्या 1 आठवड्यापूर्वीच स्पुटनिक व्ही लस ही बाजारात उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे भारतात तरी ठामपणे सांगता येत नाही की स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर किती प्रमाणात अँटीबॉडीज या तयार होऊ शकतात. तर भारतात झालेल्या स्टडीनुसार कोवॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड लस ही आपल्याला सगळ्यात जास्त अँटीबॉडीज देते असं समोर आलेलं आहे. पण भारत सरकारने याआधी सांगितल्यानुसार स्पुटनिक व्ही असू दे, कोविशिल्ड असू दे किंवा कोवॅक्सिन सुद्धा असू दे, या तिन्ही लसी कोरोनापासून आपला बचाव करतात. त्यामुळे तिन्हीपैकी कुठलीही तुम्ही लस घ्या आणि कोरोनापासून स्वतःसकट स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमचे काही सल्ले असतील, काही शंका असतील त्या सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. लॉग इन करा mumbaitak.in वर.